नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे की एआयचा शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी वापर. आज आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या स्तरामध्ये एआयचा वापर वाढत चाललेला आहे. तसा तो शेती क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. आपण आत्ताच ऐकलेलं असेल की बारामती किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी ऊस ह्या पिकासाठी बऱ्यापैकी एआयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करून आणि जास्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मग प्रश्न उभा राहतो की आपल्याला एआयचा वापर शेतकऱ्यांना स्वतःला करता येईल का? तर याचं उत्तर आपल्याला आत्ताच्या काळामध्ये होय असंच येईल. यामध्ये प्रामुख्याने एआयचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये चॅट जीपीटी किंवा असे शब्द आपण आजकाल बऱ्यापैकी ऐकतो, तर तोही त्यामधला एक प्रकार आहे. जसं एखादा चॅट जीपीटी आहे किंवा चॅटबोट फॉर एआय अशा स्वरूपाचं जे व्हर्जन आहेत एआयचे, त्यामध्ये उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो एखादा शेतकरी की माझ्या फळ पिकावर पांढरी माशी आलेली आहे, तर मी यासाठी काय उपाययोजना करू. तत्काळ त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप किंवा टूल असे एआयशी इंटिग्रेट केलेले आहे, ज्याचा वापर शेतकरी मित्रांसाठी अतिशय स्मार्टली अशा पद्धतीने होऊ शकतो. परंतु यामध्ये काही अनअवॉइडेबल अशा पद्धतीच्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात, जसं की माहितीचा विपर्यास किंवा मार्केटिंग अशा स्वरूपाचं येऊ शकतं. त्यापासून थोडासा आपल्याला सामंजस्याने ते बघितलं पाहिजे आणि तो वापर जो आहे तो आपल्याला या स्वरूपामध्ये आपल्याला कसं करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. काही जे एआयचे टूल आहेत, जसं क्रॉपलिन आहे, तर अशा पद्धतीचा हा एक फार्म मॅनेजमेंटचा टूल त्या ठिकाणी आहे, ज्यामध्ये पिकाची हेल्थ कशी आहे किंवा आरोग्य कसं आहे किंवा हवामानाचा काय फोरकास्टिंग किंवा त्यावर आधारित ॲडवायझरी हा टूल आपल्याला देतोय. रिअल टाइम फार्म ॲक्टिव्हिटी काय काय करायच्या त्याची ट्रॅकिंग या ठिकाणी केली जाते किंवा आपलं उत्पादन किती असू शकतं याचं प्रेडिक्शन, जे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस म्हणतो, तो आपल्याला यातून मिळू शकतं किंवा कोणत्या प्रकारचे पेस्ट आणि डिसीजेस येऊ शकतील याचं सुद्धा अलर्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. अशाच प्रकारचे वेगवेगळे टूल्स जे आहेत, जसं भारत ॲग्री आहे, इंडिया स्पेसिफिक ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये पर्सनलाइज असं क्रॉपचं कॅलेंडर, आपल्याला पिकाचं कॅलेंडर आपल्याला त्या ठिकाणी बनवता येऊ शकतं. एखाद्या प्रकारचं पीक आपल्याला घ्यायचं आहे तर त्याचं कॅलेंडर बनवून आणि मग त्यानुसार एआय आपल्याला वेगवेगळ्या वेळेला अलर्ट करत जाईल की सोईंगची वेळ कोणती, इरिगेशनची वेळ कोणती, पाण्याची मात्रा किती द्यायला पाहिजे, फर्टिलायझर किती असायला पाहिजे वगैरे विविध प्रकारच्या अशा पद्धतीचं आपल्याला तो देऊ शकेल. त्यानंतर एक प्लॅन्टिक्स जे म्हणून एक ॲप आहे, ज्या ठिकाणी रिअल टाईममध्ये शेतकरी आपल्या मोबाईलच्या साहाय्याने त्या ठिकाणच्या आलेल्या किंवा निरीक्षण आलेल्या किडीचा फोटो घेऊन आणि त्या ठिकाणी तो त्या ॲपवर अपलोड केल्यास ॲप आपल्याला सांगू शकतो की या ठिकाणी अशा पद्धतीची कीड आहे, त्या किडीसाठी कोणत्या प्रकारचे औषधे बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा अशा पद्धतीचे औषधं किंवा ते कंटेंट असलेले औषधं आपण फवारल्यास त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होईल. अशाच पद्धतीचे वेगवेगळे IBM वॅटसन जे डिसिजन सपोर्ट सिस्टीम आहे, मायक्रोसॉफ्ट AI सोईंग ॲप जे इक्रिसॅटच्या मदतीने बनवलं गेलं आहे, ॲग्रोमी आहे, पीट आहे, चॅटबोट फॉर ॲग्रिकल्चर आहे, फसल आहे, किसान AI आहे किंवा आता नव्याने जे येऊ घातलेले US युनिव्हर्सिटी जे आहे ॲग्रिकल्चर धारवाडमधील, त्यांच्या सहाय्याने ई-सॅप अशा पद्धतीचं आहे. पिक्सो फार्म एक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये फळाची साईज आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला. नंतर एक इरिगेशन किंवा त्या ठिकाणी पाण्याची मात्रा किती दिली पाहिजे किंवा किती असली पाहिजे यासाठीचं सॅटयुक्त असं म्हणून एक ॲप आहे. तर अशा पद्धतीच्या हजारो प्रकारचे ॲप्लिकेशननी येत्या काळामध्ये येऊ घातलेले आहे आणि शेतकऱ्यांनी थोडीशी स्मार्टनेस त्या ठिकाणी दाखवल्यास किंवा त्या ठिकाणी त्याचा योग्य प्रकारे असा वापर केल्यास तर त्याचा शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.